हाय. तर आज आपण बनवणार आहोत चिकन. तर चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन आपल्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यानंतर एक कांदा कट करून आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. इतकं भाजून घ्यायचं आहे की कांद्याचा कलर जो आहे तो लाल झाला पाहिजे. पूर्णपणे लाल नाही, थोडाफार लाल झाला पाहिजे. आणि त्यानंतर आपण इथे 1 टमॅटो घालणार आहोत. टमॅटो पण आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. पुढची रेसिपी स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे शेअर पण करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर आपल्याला जो चिकन आहे हे चिकन आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्यात. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर अशी मी हळद घातलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता मी हळद किती घेतलेली आहे, तर तुम्ही त्या प्रकारे हळद घालू शकता. आणि या सगळ्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्यानंतर ह्यावर एक प्लेट झाकायची आहे आणि त्या प्लेटीच्या वर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे 10 मिनटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर हे जे प्लेटच्या वरचं पाणी आहे तेही गरम होतं, तर ते पाणी गरम झालेलं आपल्याला त्याच पातेल्यात घालायचं आहे. आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला एक 5 मिनटापर्यंत परत मटण शिजवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे जो मटणाचा सूप आहे तो आपला इथं तयार झालेला आहे. आणि हा सूप तुम्ही घरच्यांना देऊ शकता आणि हे चवीला खूप छान वाटतं. तुम्ही नक्कीच हा सूप ट्राय करून बघा. तर हा सूप जे आहे ते शरीरासाठी चांगलं असतं आणि तसंच त्याप्रकारे तुम्ही थंडीच्या दिवसात किंवा घरात कोणी आजारी असेल, ज्याला काही चव लागत नसेल तोंडाला, तर तुम्ही नक्कीच हा सूप बनवून त्यांना द्या, तर नक्कीच हा चवीला चांगला वाटेल. त्यानंतर पुढे आपल्याला आता इथे मटणचं कालवण करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे मसाला तयार करून घेत आहे. तर त्यासाठी मी इथं आलं घेतलेलं आहे, लसूणच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि खिसलेलं इथं मी खोबरं घेतलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घ्यायच्या आहेत. आणि अशा काही प्रकारे आपल्याला मसाला तयार झालेला दिसेल आणि मसाला तुम्हाला असं बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 1 चम्मच तेल घेतलेला आहे आणि जो आपण तयार केलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला आता ह्या तेलमध्ये घालायचा आहे. आणि तेलमध्ये घातल्यानंतर आपल्याला थोडंफार हे भाजून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात आपल्याला हे भाजून नाही घ्यायचं मसाला, फक्त 1 मिनटासाठीच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि मसाला भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 1 चम्मच चटणी घालायची आहे. आता ह्यामध्ये तुम्ही परत मीठ नाही घालू शकत, कारण तुम्ही याआधी बघितलं आहात की आपण जे सूप तयार केलं त्यात आपण मीठ घातलं होतं. त्यामुळं ह्यात आपण आता मीठ नाही घालायचं. आपण फक्त ह्यामध्ये आता चटणी घालायची आहे. आणि त्यानंतर कांदा टमॅटो पण आपल्याला ह्यामध्ये नाही घालायचा, हळद पण नाही घालायची. फक्त आत्ता जो मसाला रेडी आपण केलेला आहे तो मसाला आणि चटणी इतकंच आपल्याला ह्यामध्ये घालून ह्यांना पण परत एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झाल्यानंतर आपला जो सूप होता तर तो सूप आहे तो आपल्याला ह्यामध्ये त्यातले जे चिकन आहे ते चिकन आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं, तर ते पाणी देखील आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्यात. तर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे परत एकदा 10 मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये 2 रेसिपी तयार करू शकता. एक तर मी सगळ्यात आधी तुम्हाला जे सांगितलं स्टार्टिंगला ते होतं सूप आणि दुसरं हे आहे चिकनची कालवण. तर तुम्ही अशा प्रकारे एकाच चिकनमध्ये 2 गोष्टी बनवू शकता. तर अशा प्रकारे आपले चिकनचं कालवण देखील बनवून झालेलं आहे आणि हे चवीला खूप छान वाटतं. कलर पण किती छान आलेला आहे. ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि त्यानंतर रेसिपी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही येऊन सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.